हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे। आज हा पसारा बघताय का तुम्ही? हा पसारा कशामुळे झालेला आहे आणि मी काय बनवणार आहे आणि नंतर कुठे जाणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। पण त्याआधी आपण रेसिपी बघूयात, जी की आठवडी बाजार जवळ आला आणि भाजीला काय नसेल तर एकदम साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे, भाजी आहे। चैत्र आहे ना, चैत्रात तर नॉनव्हेज खायचं नाही, त्यामुळे आठवडी बाजार संपत आल्यानंतर खूप टेन्शन येतं। तुम्हाला पण येत असणार आहे, तसंच मला पण येतं। तर त्यासाठी मी आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता गोळ्याची आमटी करणार आहे, जी की आमच्यात खूप आवडते सर्वांनाच। आणि ही कोथिंबीर बघू शकताय की उद्या 8 दिवस होते त्याला, तरीसुद्धा अजून जशी का तशी आहे। आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, कोथिंबीर किंवा फळभाज्या स्टोअर करण्याचा। 8 दिवसच काय, ही 15 दिवस टिकू शकते। आणि थोडासा लसूण आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहेत। आणि आता थोडंसं वाटण करायचं आहे, ते म्हणजे थोडासा लसूण, थोडं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर। आपण ह्याला कुठलाच मसाला बाहेरचा वापरत नाही आणि मी दररोजच्या भाज्यांना सुद्धा बाहेरचा मसाला कुठलाच वापरत नाही। कारण आपला जो मसाला बनतो, जो तुम्ही घेता, त्याला खूप साऱ्या छान छान कमेंट येतात आणि मसाला पण तेवढाच स्वादिष्ट आहे। त्यामुळे आता ह्या गोळ्या बनवण्यासाठी मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी जिरी रोस्ट करायला ठेवलेली आहे। आणि ह्याच्यात थोडं लाल तिखट, थोडं हळद, थोडंसं मीठ आणि ही रोस्ट झालेली जिरी ह्याच्यात टाकायची आहे, म्हणजे ह्याला उग्र वास किंवा उग्र चव येणार नाही। लहान मुलंसुद्धा काढून खाऊ शकतात ह्याच्यातून। आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे, बघू शकताय। आणि आता फोडणी करूयात। त्यासाठी 2 कावळे तेल घालायचे, आणि जिरी मोहरी तडतडायला टाकायची आहे। आणि थोडासा लसूण चिरून घेतलेला आहे, तो पण टाकायचा आहे। आणि हे वाटण केलेलं टाकायचं आहे आणि चांगलं तळसून घ्यायचं। त्यानंतर आपलं काळं तिखट टाकायचे, ज्याने भाजी एकदम खमंग आणि चवदार होतीये। आता शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी कलरसाठी। आणि गरम पाणी घालायचे त्याच्यात, थोडंसं 1 कपभर, आणि ते चांगलं परतून घ्यायचंय। आणि राहिलेलं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचंय आणि एकदम तेल सुटेपर्यंत ते तळसून घ्यायचंय चांगलं। कुठलाही मसाला न वापरता ही भाजी अगदी स्वादिष्ट होतीये। आणि आज माझी जराशी धावपळ झालेली आहे सकाळपासून काम आटोपण्याची। अजून मला हे काम आटोपून जेवण करून नंतर मला शेतात जायचं आहे। बघू शकताय तुम्ही, ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आणि आता राहिलेलं गरम पाणी घालून घ्यायचंय त्याच्यात, तुम्हाला पाहिजे तेवढं। आता पाण्याला उकळी येते, तोपर्यंत ह्याच्या आपण गोळ्या म्हणजे अगदीच गोळ्या नाही करायच्या। गोळ्या खाता येत नाहीत भाजी, म्हणजे भाजीतल्या चपाती भाकरी बरोबर, त्यामुळे थोडंसं चपट करून घ्यायचं गोळ्याला। बघू शकता इथे गोळ्या कशा केलेल्या आहेत मी त्या। आमची आजी करायची असं, तिनं कायम म्हणायचं की अगं गोळ्याची आमटी आहे, पण ह्याच्यात जर गोळ्या करून टाकल्या तर त्या गोळ्या
चपाती भाकरीबरोबर खाता येत नाहीत. त्यामुळे आम्ही पण अशीच करतो आणि खायला एकदम स्वादिष्ट होती. अगदी लहान मुलांना जरी दिल्या ना आपण ह्याच्यातल्या गोळ्या काढून चपातीबरोबर खायला किंवा अशाच खायला, तरीसुद्धा ते खाऊ शकतात. एवढ्या स्वादिष्ट ह्या गोळ्या होतात. आणि आता भाजी शिजतीये. गॅस लो केलेला आहे मी आणि शिजते. तोपर्यंत मला किचन आवरून घ्यायचं आहे, जो की एवढा मी पसारा करून ठेवलेला आहे. आणि आज एवढी घाई गडबड चाललेली आहे कारण की आज आंबील करायची आहे मळ्यात, शेतात आमच्या. आज अष्टमी आहे ना, त्यामुळे. तर आता कट्टा आवरून होईल आणि ह्यांनी पण जेवायला येतील तोपर्यंत. कैरी आणायला सांगितलेली आहे ह्यांना मळ्यातून येताना. आणि मस्त जेवण करणार, भाजीवर ताव मारून, आणि मग शेतात जाणार. आज माझ्या आवडीचा शेतात पण प्रकार आहे, तो म्हणजे आंबील, जी मला खूप आवडते. मलाच काय, आमच्यात घरात सर्वांना, म्हणजे आमच्यात मळ्यात सर्वांनाच आवडते. अगदी वाट बघत बसलेली असते सगळी आंबील पिण्यासाठी. त्यामुळे मी तो पण चान्स मिस करणार नाही आहे. मी जाणार आहे आणि आमच्या जाऊबाई कशा करतात ते सुद्धा दाखवणार आहे. आता भाजी शिजलेली आहे माझा किचन आवरेपर्यंत. आता मी ताट वाढून घेते, घरातल्यांना पण मला पण. आणि भाजी कशी झाली आहे, शिजली आहे, ते सुद्धा बघू शकताय तुम्ही. पण त्याआधी मला कैरी चिरायची आहे, जी की ह्यांनी आणलेलीच आहे. आता एकदम तोंडी लावण्याचा खमंग, साधा, सोपा असा प्रकार आहे हा. सहजासहजी उन्हाळ्यात उपलब्ध होणारा. तर आता आम्ही आलो शेतात जेवण करून. लाईट आलेली होती 4 वाजता. खूप छान वाटतं शेतात आल्यानंतर. टोमॅटो एवढा हिरवागार झालेला आहे, पाणी चालू असतं. मला शेतात खूप 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 आवडतं. आणि मजेची किंवा चमत्कार म्हणलं तरी चालू शकते की थोडंसं ऊन आहे, ऊन लागतं की उन्हाकडे बघितल्यानंतर डोळ्याला तरतरून पाणी येतं. पण मी तुम्हाला आज एक गंमत दाखवणार आहे, ती म्हणजे टोमॅटोची. ती लागण करून फक्त 21 दिवस झाले आणि 21 दिवस होण्याच्या आधीच टोमॅटो लागलेली आहेत. आणि ती सुद्धा एवढी मोठी झालेत की म्हणजे साधारणतः 15 दिवसातच ही टोमॅटो लागलेली आहेत. फुलं लागल्यानंतर, म्हणजे 15 दिवसाच्या आतच फुलं लागलेली. ती मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि तेव्हाच ही टोमॅटोसुद्धा कुठं लागलेली आहेत. एवढी छान टोमॅटो आलेली आहेत. जवळपास शेजारी सर्व बघायला येतात की टोमॅटो एवढी छान लागलेत एवढ्या लवकर. आणि आता मी इथलं शेतातलं काम आटोपून आमच्या थोरल्या जाऊबाईंच्या घरी आलेली आहे. आधी दर्शन घेतलंय. आज अष्टमी आहे आणि त्या आंबील कसा करते ते मी बघणार पण आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. किती छान वाटतं, आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य आहे. आता त्यांनी लसूण आणि मीठ बारीक करून घेतले, ते पण टाकले आणि हळद आणि लाल तिखट टाकलेले. हे ज्वारीचं पीठ आहे, ते आधी शिजवून ठेवायचं. त्याच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि त्याच्यात हळद, मीठ आणि लसूण बारीक करून टाकायचा आणि थंड पाणी ओतायचं, एकदम थंड. आमच्यात म्हणजे मोठ्यांच्या घरी मान असतोच आंबील करण्याचा, जो की ह्यांच्यात आहे.
हे आमच्यात सगळ्यात थोरल्या जाऊबाई आहेत. आणि हे मोरवा असेल किंवा चरवी असेल तर त्याला हे असं गुलालाचे टिपके देऊन सजवायचं असतं. ते आम्ही देतोय दोघी मिळून. त्यांना पण खूप छान वाटलं आंबील प्यायला आल्यामुळं, खुश होत्या. सुनबाई आहेत त्या ताट करतायत त्यांच्या. आणि ही आंबील फ्रीजमधून काढलेली आहे, ती आता बाहेर न्यायची आहे. सर्वांचीच धावपळ चालू आहे. आता इथे हे सर्व मांडायचं आहे. हे खाली ज्वारी किंवा गहू जे काय असेल त्याची रास भरायची असते आणि त्याच्यावरती ही चरवी ठेवायची आणि नैवेद्याचं ताट पण ठेवायचं. मी पण थोडी थोडी मदत करू लागले त्यांना. आता ही सर्व आमची चिल्लर पार्टी आहे. जे की मोठे जेवढे दीर आहेत तेवढ्यांचे ते नातू नाती आहेत. अजून बऱ्यापैकी ह्याच्यात आलेले नाहीत. आणि ही आंबील वाटायला घेतलेली आहे, जी की आता कशी कधी पिईल असं झालेलं आहे. वास तर खमंग यायला लागलेला आहे एकदम. हे सर्व जुन्या पद्धतीचं आहे, ते मला खूप आवडतं. सर्वांनाच आवडतं आमच्यात. लहानांनी सुद्धा पिऊन घेतलेले. आणि हे आमचे दीर आहेत सर्वात मोठे. त्यांना पण प्यायची आहे. आणि आता ही राहिलेली आमच्या तिघींसाठी भरायला चालू आहे. मी तर एकदम एक्सायटेड आहे पिण्यासाठी. थंड एकदम, थोडीशी नमकीन असलेली, बघू शकताय तुम्ही, खूप छान. आता आम्ही पण तिघींनी घेतलेली आहे आणि आता त्याची पूजा चालू आहे. आता आम्ही पण पिणार आहोत आणि नंतर पूजा करायची आहे. नारळ फोडून झालेला आहे. अशा जुन्या संस्कृती जपायला, अनुभव घ्यायला हे मला खूप आवडतं. हे आपण कुठंतरी मिस करतोय असं वाटतं कधी कधी ह्याच्यात नाही गेलं तर. आणि मला हे असं जुन्या पद्धतीचं काय काय खूप आवडतंच. जाऊबाई तर काय आज वाट बघत बसलेल्या येण्यासाठी, कारण त्यांना पण माहीतच होतं हा देवाला जाऊन आलेला प्रसाद जो सर्वांना वाटायचा. आणि आता हे चालू झालेलं आणि आज अशा पद्धतीने हा अष्टमीचा आंबील पिण्याचा कार्यक्रम चांगला पार पडलेला आहे. आणि आता आम्ही घरी जाणार आहोत सर्व आटोपून. तर हा आजचा अष्टमीचा आंबील पिण्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.